नमस्कार. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या अंगणामध्ये ही रोपं अचानक उगवत असतील किंवा तुम्हाला दिसत असतील ती, तर खूप शुभ संकेत मानला जातो आणि वास्तुशास्त्रानुसार या झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार, धर्मग्रंथांनुसार ह्या झाडांना ही अत्यंत खूप शुभ मानलं जातं. तर ही झाडे कोणती हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर ह्या यादीमधील पहिलं नाव आहे पारिजातकाचं झाड. पारिजातकाचं झाड हे तुम्ही मला म्हणाल की हे असं आपोआप तर उगवत नाही, हे लावावं लागतं. हे बरोबर आहे, मात्र हे जर तुमच्या दारामध्ये अचानक उगवून आलं असेल तर हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि अशा ठिकाणी सदैव लक्ष्मीचा वास असतो. दुसरं या यादीतलं नाव आहे ते म्हणजे तुळशीचं. तुळशीचं रोप जर तुमच्या अंगणामध्ये अचानक उगवून आलं असेल तर ते अतिशय शुभ संकेत आहेत. तिसरं या यादीतलं नाव आहे बेलाचे झाड. बेल अत्यंत शुभ मानलेलं आहे आणि बेलाचं झाड जर तुमच्या अंगणात आलं असेल तर ते चांगलं मोठं होऊ द्यात आणि त्या बेलांचा उपयोग बेलपत्रांचा उपयोग तुम्ही शिवलिंगावरती करू शकता. हेही अत्यंत शुभ मानलेलं आहे. चौथं आहे शमीचे झाड. शमीलाही अत्यंत महत्त्व आहे आणि शमीची पानं ही आपल्या गणपती पूजेमध्ये वापरली जातात आणि शमीलाही तितकंच महत्त्व आहे आणि याच्यामुळे आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत असतं. आता आपलं पुढचं यादीतलं नाव आहे, हे नाव ऐकून कदाचित तुम्हाला थोडंसं धक्का बसेल, पण हां, हे झाड आहे वड, पिंपळ किंवा औदुंबर. आता हे झाड जरी आपल्या अंगणात उगवून आलं असेल तर आपण ते अशुभ नाही आहे, ते शुभच आहे. मात्र ती जी झाडं आहेत ती आपण तिथून काढावीत आणि अशा लांब ठिकाणी लावून घरापासून लांब लावावीत. हेही आपल्या घरासाठी शुभच असतं, अशुभ नसतं. फक्त घराच्या जवळ नसावीत, कारण की त्याच्यामुळे आपल्या भिंतींना किंवा घराला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ही झाडं आली तर इट्स ओके, पण ही झाडं उपटून नंतर चांगल्या ठिकाणी मोकळ्या जागेत लावावीत किंवा आपल्या शेतामध्ये बांधावरती ही झाडं लावलीत तरी चालेल. आता आपल्या यादीमधलं म्हणजे ह्या यादीतलं शेवटचं नाव, याच्यानंतर ही एक यादी मी टाकेल, पण ह्यात यादीतलं शेवटचं नाव आहे. हे कदाचित नाव सांगितल्यानंतर तुम्हाला जरा धक्का बसेल, पण होय, हे अत्यंत शुभ मानलेलं झाड म्हणता येणार नाही, पण एक गवती प्रकार आहे दुर्वा. दुर्वा ह्या अत्यंत शुभ मानल्या जातात आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करण्यासाठी ह्या खूप लाभदायक असतात. तर दुर्वा ह्या आपल्या घराभोवती जर असतील तर खूप चांगलं मानलं जातं.